संवाद झालाय, मुख्यमंत्र्यांनी सकाळी उत्तरही दिले, काय वाटतं एकूण सगळं? हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरमध्ये मी पक्षाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमध्ये ठळकपणे मोंडा पोलीस स्टेशनचे PI शरद मरे, PSI तुरनर आणि LCBचे PI घोरबण या तिघांच्या सस्पेंड ऑर्डर निघाल्या पाहिजेत ही मागणी केली होती। या सगळ्या प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी अशी एक आपण मागणी केलेली होती। याच्या उत्तरादाखल आज मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाच्या पटलावर घोरबण यांचं सस्पेन्शन डिक्लेअर केलेलं आहे। मात्र 2 अधिकारी अजूनही शाबूत आहेत। ते का शाबूत आहेत, कशासाठी त्यांना अजूनही सुरक्षित ठेवलेलं आहे या संबंधाने मी आयजींशी बोलले। दुसरी गोष्ट अशी की एकीकडे तुम्ही म्हणताय की मयत सोमनाथ सूर्यवंशीला एक क्रोनिकल श्वसनाचा विकार होता, परंतु त्याची आई सांगते की त्याला असा कुठलाही विकार नव्हता आणि जर त्याला काही त्रास होत असेल तर तो तुम्ही आम्हाला का सांगितला नाही। यावर त्यांचं असं म्हणणं आहे की आता हे सगळं प्रकरण जे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालाय त्याची न्यायालयीन स्वतंत्र चौकशी होणार आहे। एकदा ज्युडिशियल इन्क्वायरीकडे मॅटर गेल्यानंतर हे आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर गेलेलं आहे। सो आत्ता मी याच्यावर उत्तर द्यायला अनेबल आहे। तिसरा मुद्दा असा की मी असं म्हटलं की धुळे, मालेगाव किंवा परभणी हा अतिसंवेदनशील एरिया आहे। जर या एरियामध्ये बंद जाहीर केलेला होता तर आपण त्याच्यासाठी प्रिकॉटरी म्हणजेच पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 144 का केलं नाही, त्यावर त्यांनी मला काही ऑर्डर्स आणि पेपर दिलेले आहेत आणि त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 163 नुसार ध्वनिक्षेपक असतील, इंटरनेट असेल, मोबाईल असेल या सगळ्या गोष्टी वापरासाठी मनाई केलेली होती आणि ती मनाई दुसऱ्या दिवशीच्या रात्री 8 वाजेपर्यंत ते आदेश होते। दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता आम्ही ते माघार घेतलेलं आहे। परंतु जरी IG महोदयांनी हे म्हटलेलं असलं तरी सुद्धा 163 ची ऑर्डर कागदावर निश्चितपणे निघालेली आहे। मात्र परभणी शहरामध्ये अंतर्गत जे रस्ते असतील, गल्ल्या असतील, चौक असतील, संवेदनशील विभाग असतील अशा ठिकाणी कुठेही पोलिसांचा बंदोबस्त नव्हता। हा पोलिसांचा गलथानपणा आहे। जी दंगल झाली किंवा जे काही घडलं त्याला पोलिसांचा गलथानपणा, नाकर्तेपणा कारणीभूत आहे, हे नाकारता येणार नाही। यामध्ये अजून एक गोष्ट आपण त्यांना सांगितलेली आहे की ज्या FIR आहे, जसं की विजय वाकोडे यांचं नाव होतं, 63 वर्षीय विजय वाकोडे असूच शकत नाहीत हे मी माझ्या पहिल्या प्रेसमध्ये सांगितलं होतं। मी आजही त्यावर बोलले। रवी सोनकांबळे असतील, सुधीर साळवे असतील, एक पोलीस भरतीचा विद्यार्थी आहे नंद नावाचा, असे अनेक विद्यार्थी। यावर आयजींचं अजूनही म्हणणं आहे की ओके, जे लोक आपल्याला इनोसंट वाटतात त्या लोकांचे मोबाईल लोकेशन्स आणि त्या लोकांचे ते समजा विविक्षित कर्तव्यावर कुठे असतील, कुणी स्टडी रूमला असेल, कुणी ऑफिसेसमध्ये असेल, शिकत असेल, प्रवासात असेल, जर अशा पद्धतीने जर त्यांचे लोकेशन प्रेस आउट होऊ शकत असतील तर आपण आम्हाला ते पुरावे सादर करा। आम्ही ती नावं FIR मधून कमी करायला तयार आहोत, अशा त्यांनी 3-4 गोष्टी मान्य केलेल्या आहेत। मात्र शरद मरे आणि तुरनर या 2 लोकांवर मात्र ते अजूनही काही बोललेले नाहीत। यावर त्यांचं म्हणणं आहे की मी अधिकची चौकशी करेन। ओके, हरकत नाही, आम्हीही 2 दिवस अजून अधिकची त्याच्यामध्ये माहिती मिळवू आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवू नवीन वर्षामध्ये नव्याने हे आंदोलन कशा पद्धतीने उभे करायचे। मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर काय म्हणणं आहे? बीड असेल, परभणी दोन्ही प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामध्ये माझा स्पष्टपणे आरोप आहे की सभागृहाच्या पटलावर मुख्यमंत्री महोदयांनी जी माहिती दिली त्या माहितीमध्ये आणि इथे जे काही प्रत्यक्ष घडलं यामध्ये प्रचंड तफावत आहे। मुख्यमंत्री महोदय असं सांगतात की 6:30 नंतर कोम्बिंग ऑपरेशन किंवा कुठलीही अशी कारवाई झाली नाही, पण आमचा स्पष्ट आरोप आहे की 10:30-11ला सुद्धा कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती। हा एक भाग। दुसरं, मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की त्याला एक अत्यंत जुनाट श्वसनाचा विकार होता ज्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला। परंतु आमच्या हातात जी पहिली पोस्टमार्टम रिपोर्ट मिळालेली आहे, जी आम्ही तयार केली नाही, ती हॉस्पिटलने दिलेली आहे, त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज हे त्याचं कॉज ऑफ डेथ आहे। त्यामुळे तीही माहिती पुन्हा वेगळी येत आहे। तिसरी गोष्ट अशी की पोलिसांनी पुरेशी काळजीच घेतली नाही, यावर ते काहीच बोलले नाही। अत्यंत महत्त्वाची गोष्ट, काल मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले होते की मराठवाड्यातल्या सगळ्या घटनांवर मी बोलणार आहे, ते बोलले, निश्चितपणे बोलले, पण कृती काय केली, निर्णय काय घेतला यावर ते ठोसपणे काहीच बोलले नाही। आम्हाला अपेक्षित असं होतं की त्यांनी ठोसपणे निर्णय ऐकवायला पाहिजे,
उदाहरणार्थ जर 5-7 आमदार आपल्याला सांगत असतील की साहेब गडचिरोली सारखं आव्हान म्हणून आपण बीडचं आव्हान स्वीकारा, तर यावर आपण काय ठोस कृती केली, तर ते आपण सांगितलेलं नाहीये. परभणीच्या बद्दल आपण ठोसपणे, म्हणजे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष इकडे कोण होते, शिवप्रतिष्ठानचा मुद्दा काय आहे, तो कन्सर्न काय आहे, त्याची किनार काय आहे तपास कार्यामध्ये, यावरही आपण काहीच बोलत नाही. आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जेव्हा तुम्ही रडारवर आणता त्यावेळेला त्याला जोडून ज्या इतर अजून काही लिंक येतात त्यांना कधी रडारवर आणणार आहात, हाही आमचा मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहे. अर्थात या सगळ्या संदर्भाने येत्या 2-3 दिवसांमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेईल आणि पुढच्या 8-1 दिवसामध्ये, मला वाटते 4 ते 5 दिवसांमध्ये आदरणीय पवार साहेब सुद्धा परभणीत येत आहेत आणि तेही पीडितांच्या